ठाणे महापालिका क्षेत्रात आत्तापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात 909 बेकायदा बांधकामं आढळून आली असून त्यापैकी 227 बांधकामं पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे। सण उत्सवाच्या बंदोबस्तात पोलीस यंत्रणा व्यस्त असल्यानं उर्वरित 682 बेकायदा बांधकामांवर गणेशोत्सवानंतर हातोडा मारण्याची कारवाई केली जाणार आहे। असं असलं तरी या कारवाई आधी या बांधकामांचा वीज पाणीपुरवठा खंडित करण्याबरोबरच नोटीस देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून भूमाफियांकडून बेकायदा बांधकामं उभारण्यात येत आहेत। यातील काही बांधकामांची प्रकरणं उच्च न्यायालयात दाखल झाली होती। त्यामध्ये शीळ येथील खान कंपाऊंडमधील 21 बेकायदा इमारतींचाही समावेश होता। न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वतः जाऊन ही बांधकामं पाडली होती। यावरून पालिका प्रशासनाच्या कारभारावर टीका झाली होती। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी बन्सल यांच्यामार्फत बेकायदा बांधकामांची चौकशी सुरू आहे। तसंच उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी ठाणे महापालिकेनं विशेष मोहीम सुरू केली असून यात बेकायदा बांधकामं तोडण्यात येत आहेत। शिवाय ठाणे महापालिकेकडूनही शहरातील बेकायदा बांधकामांचं सर्वेक्षण करण्यात आले। या बेकायदा बांधकामांच्या माहितीचा अहवाल नुकताच उच्च न्यायालयात सादर झालाय। या अहवालानुसार ठाण्यात 909 बेकायदा बांधकामं असल्याचं सर्वेक्षणात आढळून आलंय। सर्वाधिक 740 बेकायदा बांधकामं ही दिवा, शीळ आणि मुंब्रा पट्ट्यातील आहेत। बेकायदा बांधकामं पाडताना नागरिकांचा विरोध होतो, काही वेळेला पथकावर हल्लेही होतात। यामुळे अशा बांधकामांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येते। परंतु सण उत्सवाच्या काळात बंदोबस्ताच्या कामात पोलीस यंत्रणा व्यस्त असते। त्यामुळे या काळात बेकायदा बांधकामांच्या कारवाईसाठी बंदोबस्त देणं पोलीस यंत्रणेला शक्य होत नाही। सण उत्सवांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो। या काळात पोलिसांना अधिक सतर्क राहावं लागतं। यामुळे गणेशोत्सवानंतरच बांधकामांवर कारवाई सुरू होणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनानं दिली।